स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या लहान मुलाला तुम्ही वर्क कसे लर्न करून घ्यायचे आणि वर्क म्हणजे काय होते आणि त्याच्या 3 ट्रिक्स सांगणार आहे की कसे त्यांच्या लर्न होणार आहे. तर अगोदर वर्क म्हणजे काय होते? एखादी ॲक्शन. कोणतंही सेंटेन्स वर्कशिवाय बनत नाही. तर आता हे हे तुमच्यासाठी आहे. पण त्यांना कसं शिकवायचं आहे तुम्ही? तर आता पहिले तर ॲक्शन हा शब्दच आहे. तर त्यांना ॲक्शन करूनच दाखवावं लागणार आहे तुम्हाला. तर कसं मुलांना बोलण्यापेक्षा जर ॲक्शन करून दाखवली, तर ते लवकर लक्षात राहते. तर त्यांच्यासाठी पहिले अगोदर तुम्ही स्टँड म्हणजे उभं राहून दाखवायचं, बसून दाखवायचं, जंप करून दाखवायचं म्हणजे उडी मारून दाखवायची. अशा वेगवेगळ्या कुठे बाहेर जाऊन दाखवायचं. मग कसं होणार? आता त्यांना उडी मारून दाखवली, तर त्यांना याला सांगायचं याला म्हणतात जंप. आणि त्यात जर तुम्ही असं बाहेर जाताना असं करायचं याला म्हणतात गो. त्यांना बोलवायचं आपल्या इकडे याला म्हणतात कम. हे त्यांना रोज काय करायचं आहे त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. त्या तुम्ही रिपीट करसाल तेव्हाच त्यांच्या लक्षात राहणार आहे. आता दुसरी ट्रिक काय आहे, की त्यांच्यासोबत गेम खेळायचा आहे. तर तो कसा? त्यांना स्वतःला सांगायचा आहे, जंप करून दाखवू, डान्स करून दाखवू, की त्यांच्या लक्षात येणार, की याला त्यांना लहान मुलांना जास्तीत जास्त काय राहतात, असे पिक्चर राहतात काढलेले. त्यांना विचारलं जातं, याला काय म्हणतात? जंप. याला काय म्हणतात? डान्स. असं वेगवेगळं एखादा मुलगा राहतो, तर त्याला म्हणतात गो. एखादा सायकल चालवत राहतो. आता वेगवेगळे असे तुम्हाला काय राहणार, पिक्चर राहणार आहे मुलाचे. ते तर त्यांच्याकडून असं गेमसारखं काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. आता तिसऱ्या ट्रिकमध्ये काय, आता मुलांना तुम्ही काय डेली रूटीनचे वर्ड्स द्यायचे. तो जर काही खात असेल, तर त्या अगोदर सांगायचं तुम्ही, याला म्हणतात ईट. मग सेंटेन्स कसं होणार? आय ईट. तो जर ब्रश करत असेल, सेंटेन्स करून दाखवायचं डेली, तेव्हाच लक्षात येतं. आय ब्रश. तुम्ही रोज त्यांना सांगायचं, याला इट म्हणतात, याला काही ॲक्शन करताना, याला डान्स म्हणतात. तो जर काही बाहेर जात असेल, तर गो म्हणतात. आणि त्या टाळ्या वाजवत असेल, आपण त्यांना म्हणायचं, क्लॅप युअर हँड्स. ते करून दाखवणार. तर पहिले तुम्हाला करायची आहे कृती, नंतर ते करणार. तर ह्या 3 ट्रिक यूज करा आणि रोज त्यांच्याकडून 5 तरी वर्ब लर्न करून घ्या. आणि असे करता-करता डेली तुम्ही करून घेतले, की त्यांचे बरेच ॲक्शन वर्ड काय होणार लक्षात राहणार आहे आणि ते तुम्हाला त्यांच्यासाठी पुढे फायद्याचंच पडणार आहे. त्यासाठी त्यांना रोज अशा 3 ट्रिकने तुम्ही करून पहा. नक्कीच त्यांच्या लक्षात राहणार आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्ही.